नमस्कार मित्रांनो, अंजलीज मराठी नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची जी कंडिशन घेऊन आलेली आहे किंवा जे ॲनाटॉमिकल पार्ट आहे आपला, तो आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम. ठीक आहे. आपण याच्या आधी जे पाहिलेले आहे त्याच्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीमविषयी थोडक्यामध्ये माहिती घेतली. आज आपण जी माहिती घेणार आहोत ही डिटेल्समध्ये आहे. ज्यांना या नोट्स हव्या आहेत त्यांनी लिहून घेतल्या तरी चालतील. नोट्स चांगले आहेत, तुम्ही त्याचा रेफर करू शकता. ठीक आहे. तर पहा, सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजेच काय, जे मध्यवर्ती चेतासंस्था आहे त्याच्याशी रिलेटेड आपण क्वेश्चन पाहणार आहोत आता. तर पहा, जी सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे, तर सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये कोणकोणते पार्ट येतात तर सर्वांना माहीत आहे की ब्रेन आहे, स्पायनल कॉर्ड आहे. ठीक आहे, ही याच्या सेंट्रल नर्वस सिस्टीम. आता ब्रेनमध्ये कोणकोणते पार्ट आहेत या ठिकाणी आपण पाहूयात. पहा, सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये जे की मोठा मेंदू म्हणतो आपण त्यालाच, म्हणजे सेरेब्रम आहे, मिड ब्रेन म्हणजे मध्यबिंदू आणि मेंदू, आणि लहान मेंदू म्हणजेच काय, सेरेबेलम. यासोबतच पॉन्स आहे, मेडल ऑब्लॉंगेटा आहे आणि स्पायनल कॉर्ड यांचा काय होतो, ह्या सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये सहभाग असतो किंवा समावेश होतो. ठीक आहे. ब्रेनचे सर्व भाग क्रॅनियल कॅव्हिटीमध्ये सुरक्षित असतात आणि स्पायनल कॉर्ड हे कुठं असतं, पाठीच्या कण्यामध्ये सुरक्षित असतं. ठीक आहे. ब्रेनच्या प्रोटेक्टिव्ह लेअरला आपण काय म्हणतो, मेनिंजस. म्हणजे जे आउटर कवरिंग असते ब्रेनची तिला आपण म्हणतो मेनिंजस. मेनिंजस परत 3 पार्टमध्ये डिवाईड केलेले आहे आणि मेनिंजसचं काम काय आहे पहा, तर शॉक अब्सॉर्ब करण्याचं. जे ब्रेन आहे, ब्रेनला कोणताही शॉक बसू नये किंवा कोणताही धक्का बसू नये याच्यासाठी मेनिंजसचे 3 आवरणं या ठिकाणी आहेत. तर फर्स्ट वन आहे पहा, पिया मॅटर, जे की इंटरनल म्हणू शकतो किंवा आंतर म्हणू शकतो. या नाजूक आवरणामध्ये रक्तवाहिन्यांचे जाळे असते आणि हे आवरण जे मेंदूच्या खोलगट भागात जाते. ठीक आहे. यामध्ये फ्लुइड देखील असतं. आता फ्लुइड कोणतं असणार आहे, मोस्टली जे CSF आहे म्हणजे सेरेब्रो स्पायनल फ्लुइड आहे, हे या ठिकाणी असतं. सेकंड वन पहा, ॲरेक्नॉइड मॅटर आहे, म्हणजे जे मिडल आवरण आहे किंवा मध्य आवरण आहे. तर हे कशाचं बनलेलं आहे बघा, पेशींचं आवरण आहे आणि एकपदरी आवरण असून हे आवरण मेंदूच्या खोलगट भागात जात नाही. ठीक आहे. जे पिया मॅटर होतं ते काय होतं, खोलगट भागामध्ये जात होतं, परंतु जे ॲरेक्नॉइड मॅटर आहे हे मेंदूच्या खोलगट भागामध्ये जात नाही. नंतर पहा, आंतर आणि मध्य, म्हणजे जे पिया मॅटर आणि ॲरेक्नॉइड मॅटर आहे यांच्यामधील जागेत स्पंजसारखे कनेक्टिव्ह टिश्यू असतात. ठीक आहे. ज्या कनेक्टिव्ह टिश्यू आहेत ह्या कशा असतात, स्पंजसारखे असतात. कुठे असतात तर ॲरेक्नॉइड मॅटर आणि पिया मॅटर याच्या दरम्यान असतात. नंतर पहा, त्यातील सूक्ष्मनलिका एकमेकास जोडलेल्या असतात. उदाहरणार्थ दॅट इज सब आर्कनॉइड स्पेस म्हणतो आपण त्याला. आणि ही जी जागा आहे ही CSF म्हणजे सेरेब्रो स्पायनल फ्लुइडने काय असते, भरलेली असते. फ्रेंड्स, सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत काय करा, शेअर करा. ठीक आहे. नंतर पहा, पार्ट्स ऑफ ब्रेनमध्ये या ठिकाणी आपण मेन ब्रेनचे पार्ट आहेत ते पहा, सेरेब्रम आहे, सेरेबेलम आहे आणि ब्रेन स्टेम आहे. ठीक आहे. आता वन बाय वन आपण परत याची जे मेनिंजस आहेत तर या मेनिंजसची माहिती घेणार आहोत. सुरुवातीला आपण पाहिलं होतं की पिया मॅटर आणि ॲरेक्नॉइड मॅटर हे 2 पार्ट आहेत कुणाचे, ब्रेनचे आउटर कवरिंग्स आहेत. तर या ठिकाणी तुम्ही लेअर जे आहेत हे पाहू शकता. या ठिकाणी मी गोल केलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. हे काय आहेत तर इट इज अ लेअर ऑफ द ब्रेन. ठीक आहे. नंतर पहा, या ठिकाणी परत दाखवलेलं आहे की जे पिया मॅटर आहे इनर मोस्ट लेअर आहे ब्रेनचा. नंतर जे ॲरेक्नॉइड मॅटर आहे हे सेकंड मोस्ट जे की लेअर आहे मेनिंजसचा किंवा ब्रेनचा म्हणू शकतो आपण. आणि लास्ट वन जो आहे हा ड्युरा मॅटर, सगळं बाहेरचा बोन आहे. आणि त्या ड्युरा मॅटरच्या वरती जी आपली कवटी आहे किंवा जो बोन आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. नंतर पहा, जे की लास्ट वन आहे ड्युरा मॅटर, हे आवरण कशाने बनलेलं आहे बघा, तंतू जे असतात त्याच्या जाड पडद्याचं बनलेलं असतं आणि याचे थर जे आहेत हे 2 थर असतात. हे मेंदूच्या खोलगट भागात जात नाही. मेंदूच्या बाह्य आवरणाचा दाह होणे म्हणजेच आता हे काय आहे, इन्फेक्शन अँड इन्फ्लामेशन ऑफ द मेनिंजस, इट इज कॉल्ड मेनिंजायटिस. ठीक आहे. जर मराठीमध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये सोपं वाटत असेल तर इंग्लिशमध्ये रेफर करा आणि जर ते सोपं वाटत नसेल तर तुमची मराठी तर आहेच. ठीक आहे. मेंदूच्या बाह्य आवरणाचा दाह होणे म्हणजेच काय, मेनिंजायटिस होय. डेफिनेशन दिलेली आहे या ठिकाणी मी, इन्फेक्शन अँड इन्फ्लामेशन ऑफ द मेनिंजस, इट इज कॉल्ड मेनिंजायटिस. ठीक आहे. नंतर पहा, पार्ट्स ऑफ द ब्रेन, मी मगाशीच तुम्हाला दाखवले फर्स्ट डायग्राममध्ये की ब्रेनला पार्ट आहेत सेरेब्रम, सेरेबेलम, पॉन्स, मेडल ऑब्लॉंगेटा आणि मिड ब्रेन. आता याची वन बाय वन आपल्याला माहिती घ्यायची आहे.
पहा या ठिकाणी तुम्ही परत एकदा पाहू शकता की ह्या ठिकाणी जो मोठा मेंदू आहे, खाली इथं छोटा मेंदू जे सेरेबेलम म्हणतो हा आहे आपला छोटा मेंदू, ब्रेनस्टेम आणि मेडुला. ठीक आहे, आता पॉन्स कुठे आहे, स्पायनल कॉर्ड कुठे आहे हे देखील तुम्हाला वन बाय वन दाखवत चालते. पण आता सुरुवातीला आपण कशाची माहिती घेणार आहोत, सेरेब्रम. ठीक आहे, तर पहा सेरेब्रमला चला आपण काय म्हणतो, मोठा मेंदू. याचे दोन अर्धगोलाकार भाग असतात. दोन अर्धगोलाकार म्हणजे काय, तर दोन चेंडू जसे कापून मध्यभागी कापून आपण जसे एकमेकांना जोडतो तसंच या ठिकाणी काय आहे, दोन अर्धगोलाकार, पूर्ण गोलाकार नाही आहेत, अर्धगोलाकार आहेत. आणि हे संपूर्ण वेगळे नसून खाचेच्या खालच्या भागात एकमेकांशी काय असतात, जोडलेले असतात. म्हणजे जे अर्धगोलाकार भाग आहेत हे जोडलेले तर आहेत, परंतु ते कसे असतात, थोडेसे सेपरेट दिसतात आपल्याला. त्या ठिकाणी एक खाच दिसते. ठीक आहे, नंतर पहा मोठ्या मेंदूचा जो पृष्ठभाग आहे हा गुळगुळीत नसून त्यास थोड्या मोठ्या वळ्या असतात. ठीक आहे, या वळ्यांना उंचवट आणि खोलगट भाग असतात. प्रत्येक अर्धगोलाच्या विभागाला सलकाय असं म्हणतो आपण किंवा सल्कस असं म्हणतो. आणि जे प्रत्येक खंडाला त्याच्या संलग्न असणाऱ्या बोनचे नाव दिलेले आहे. फॉर एक्झाम्पल फ्रंटल लोब आहे, फंडल लोब आहे, परायटल बोन आहे, या ठिकाणी आपण त्याचं नाव दिलेलं आहे. सर्व भाग जे आहेत हे एकमेकाशी काय असतात, संलग्न आहेत, म्हणजे एकमेकांना कनेक्ट आहेत. ठीक आहे, तर काही ठिकाणी काय आहेत, फिशर जे आहेत, फिशर म्हणजे काय, थोडीशी खाच दिलेली आहे आणि त्या खाचेमुळे हे काय असतात, वेगळे दिसतात. नंतर या ठिकाणी पहा, या ठिकाणी तुम्ही जे सलकायचे वेगवेगळे पार्ट आहेत हे पाहू शकता किंवा ब्रेनला कोणकोणते पार्ट दिलेले आहेत पहा. तो ब्लू कलरमध्ये तुम्ही पाहू शकता की फ्रंटल लोब आहे आणि या ठिकाणी सलकाय, तुम्हाला या मोठ्या ज्या सलकाय आहे त्याच्यावरून आपल्याला काय केले, हे कलर जे आहेत हे वेगळे वेगळे दाखवलेले आहेत फक्त दाखवण्यासाठी. ठीक आहे, ऑलरेडी ब्रेन अशा कलरचा नसणार आहे. सो जो फ्रंटल लोब आहे हा कशावरून सेपरेट झाला आहे, तर या ठिकाणी एक पूर्ण सेपरेट अशी सलकाय आहे, एक खाच आहे आणि त्याच्यामुळे काय केले, ब्रेनचे जे पार्ट असे पडलेले आहेत. नंतर जी फर्स्ट आहे बघा, फ्रंटल लोब आणि परायटल लोबमधली जी सलकाय आहे तिला सेंट्रल सल्कस असं म्हणतो आपण. नंतर शेवटी इकडे पिंक कलरमध्ये पहा ऑक्सिपिटल लोब दिसू शकतो तुम्हाला. नंतर इथं येलो कलरमध्ये आहे जो टेम्पोरल लोब आहे आणि त्याच्या खाली ब्राऊन कलरमध्ये आहे हा छोटा मेंदू, त्यालाच काय म्हणतो आपण, सेरेबेलम असं म्हणतो. आता बघा फंक्शन ऑफ द सेरेब्रमचं स्ट्रक्चर कसं आहे, मी फर्स्ट याच्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ज्याचं स्ट्रक्चर कसं आहे. ठीक आहे, तर काय एकमेकांशी जोडलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी एक सेंट्रली खाच आहे आणि त्या खाचेमुळे ते काय झाले असेल, सेपरेट झालेले आहेत. नंतर बघा फंक्शन ऑफ द सेरेब्रममध्ये काय आहे, तर फंक्शन काय आहेत, फर्स्ट वन समजून घेणे, जे की आकलनशक्ती आहे, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती, आचरण व भाषा इत्यादी गोष्टी काय करते आपल्याला, सेरेब्रम मार्फतच कळतात. नंतर या ठिकाणी पहा मेंदूमध्ये प्रेरक शक्ती आहे किंवा आज्ञा केंद्र आहे, म्हणजे आपल्याला जी प्रेरणा म्हणतो आपण किंवा कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला ज्याची गरज असते ते आज्ञा केंद्र या ठिकाणीच असतं. नंतर पहा उजवीकडे आज्ञा केंद्र डावीकडे अर्धांगाच्या व डावीकडील भाग उजव्या अर्धांगाच्या हालचालीवर नियंत्रण ठेवते. म्हणजे तुमचा डावा मेंदू जो आहे डाव्या साईडचा हा काय करणार आहे, उजव्या साईडचे जे फंक्शन आहे आपल्या शरीराचं ते मेंटेन करणार आहे आणि उजव्या साईडचा जो मेंदू आहे तो डाव्या साईडचे जे शरीराचं काम आहे ते काय करतं, मेंटेन करतं किंवा त्याच्यावरती नियंत्रण ठेवतं. नंतर पहा संवेदन केंद्रामुळे जसं की फिलिंग्स म्हणतो आपण, सगळ्या फिलिंग जसं की दुःख आहे, काही सॅडनेस आहे, उष्णता म्हणजे बाहेरून आपल्याला गरमी जाणवते, दाब, स्पर्श व स्नायूंच्या हालचालीचे ज्ञान हे देखील कुठं होतं, मोठ्या मेंदूमध्येच होत असतं. नंतर पहा जे ऑडिटरी कॅनल म्हणतो आपण किंवा श्रवण केंद्र त्याच ठिकाणी आहे. रुची केंद्र म्हणजे जे टेस्टसाठी आपल्याला सेंटर आहे ते देखील कुठं असतं, जे की मोठा मेंदू आहे याच ठिकाणी आहे. आणि शेवटी आहे स्मेल, जे की गंध केंद्र म्हणतो, आपल्याला कोणताही वास येण्यासाठी जे सेन्स आवश्यक आहे ते गंध केंद्र देखील मोठ्या मेंदूमध्येच आहे, टेम्पोरल रिजनमध्ये. नंतर पहा विजन सेंटर किंवा दृष्टी जी आहे, ही दृष्टी कुठे आहे, कशामुळे कळते आपल्याला, तर ऑक्सिपिटल लोबमध्ये त्याचं एक सेंटर आहे, त्याला आपण विजन सेंटर म्हणतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जे लार्ज ब्रेन आहे किंवा मोठा मेंदू आहे याचं काम या ठिकाणी डिवाईड केलेलं आहे. तर बघा फ्रंटल लोबमध्ये थिंकिंग, प्लॅनिंग, शॉर्ट टर्म मेमरी इत्यादी गोष्टी या ठिकाणी दिसतात तुम्हाला. परायटल लोबमध्ये टच आहे, स्मेल आहे, टेस्ट आहे, या गोष्टी या ठिकाणी दिसू शकतात. आणि जो ऑक्सिपिटल लोब आहे याच्यामध्ये मात्र फक्त व्हिज्युअल ॲक्टिव्हिटी म्हणजे जे दृष्टी आहे तुमची ती मेंटेन केली जाते. आणि टेम्पोरल लोबमध्ये काय, तर मेमरीज म्हणजे आपल्या आठवणी आहेत किंवा आपल्या ज्या गोष्टी आठवणी ठेवायच्या आहेत त्या आपण
टेम्पोरल लोबमध्ये या स्टोअर केल्या जातात. नंतर पहा सेरेबेलम, जो की लहान मेंदू म्हणतो आपण त्याला, मोठ्या मेंदूपेक्षा हा बराच लहान असल्यामुळे त्याला असं नाव दिलेलं आहे लहान मेंदू म्हणून. आणि हा कवटीच्या एकदम मागच्या भागामध्ये असतो. ठीक आहे, मगाशीच दाखवलं मी ब्राऊन कलरमध्ये आपण पाहिलेला तो होता लहान मेंदू. आणि ह्या लहान मेंदूचे 2 गोलार्धात भाग असून ते भाग मधोमध जोडलेले असतात. या जोडलेल्या भागालाच काय म्हणतो आपण, वर्मिस असं म्हणतो. ह्या नोट्स खूप महत्त्वाच्या आहेत. फर्स्ट इयरच्या सर्व विद्यार्थ्यांनी ह्या नोट्स लिहून घ्याव्यात. या भागात मोठ्या मज्जापेशी असतात. त्या मज्जापेशीकडे येणारे व त्याच्यापासून जाणारे मज्जातंतू लहान मेंदूच्या आतल्या भागातून जातात. त्या भागाला मेडुला असे म्हणतात. तो पांढरा असतो. आणि या मेंदूच्या खाचा आणि वळ्या काय असतात, नसतात, किंवा असल्या तरी ते खूप नाजूक सुरकुत्या असल्यासारखे दिसतात आपल्याला. खूप अशा मोठ्या खाचा नसतात किंवा वळ्या आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाहीत. लहान मेंदूमध्ये या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की फक्त काय आहे, छोट्या छोट्या सुरकुत्या पडलेल्या आपण या ठिकाणी पाहू शकतो. ठीक आहे, आता लहान मेंदूचं आपल्याला काम पाहायचं आहे की जे व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी मसल्स आहेत. तर इथं काय आहे, जे की ऐच्छिक स्नायू. ठीक आहे, ऐच्छिक म्हणजे काय, आपण स्वतः हलवू शकतो. व्हॉलंटरी मसल्स म्हणतो आपण त्याला. तर त्याच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्याचं काम जे आहे हे लहान मेंदू करत असतो. ठीक आहे, मग आपण मसल्स टोन चांगली ठेवण्यासाठी किंवा शरीराचा तोल सांभाळण्यासाठी लहान मेंदूच कार्य करत असतं. तसेच मोठ्या मेंदूला स्नायूंवर ताबा ठेवण्यात मदत करते, हालचालींचे समन्वय राखण्यासाठी मदत करते. लहान मेंदूला इजा झाली असल्यास मात्र स्नायूंची हालचाल व्यवस्थित होत नाही आणि मनुष्य व्यवस्थित काम करू शकत नाही आणि कार्यामध्ये बॅलन्स राखू शकत नाही. तुम्ही टी व्हीमध्ये किंवा सिरियलमध्ये खूप वेळेस पाहिलेलं असेल की काय होतं, जो की ऑक्सिपिटल रिजन आहे किंवा जो आपला लहान मेंदू आहे त्या रिजनवरती जर तुम्हाला मार लागला किंवा चुकून जर कोणी मारलेलं दाखवतात तिथे, आणि तिथं काय होतं, जो पेशंट आहे किंवा जो समोरचा व्यक्ती आहे तो काय असतो, पडलेला किंवा कोलॅप्स झालेला दाखवतो. तर मग हेच इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी, सांगण्याचा प्रयत्न काय करते, तर लहान मेंदूला जर इजा झाली तर आपण कोऑर्डिनेशन करू शकत नाही, व्यक्ती स्वतःचं बॅलन्स राखू शकत नाही आणि तो अनकॉन्शियस होऊ शकतो. नंतर पहा, जे की ब्रेन स्टेम आहे यामध्ये मेंदू, मज्जासेतू आणि मेंदूलंबाचा समावेश होतो. याचे जे मज्जासेतू, लंब मेंदू, जे की मेदूलंब म्हणतो आपण. ठीक आहे, याचे जे वेगवेगळे पार्ट आहेत हे तुम्हाला मी फर्स्ट व्हिडिओमध्ये, जे की सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती किंवा नर्वस सिस्टीमवरती पार्ट 1 बनवलेला आहे, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. ते एकदा पाहून घ्यावे, म्हणजे तुम्हाला हे इंग्लिशमधले जे नावं आहेत आणि मराठी नावं याच्यामध्ये कन्फ्युजन होणार नाही आहे. ठीक आहे, नंतर आहे मध्यमेंदू. पहा, तर मध्यमेंदूलाच आपण काय म्हणतो, मिड ब्रेन. ठीक आहे, मेंदूच्या देठावर हा सर्वात वरील भाग आहे आणि हा भाग आखूड मध्यबिंदूमुळे मोठा मेंदू व लहान मेंदू एकमेकांना जोडला जातो. आणि तिसऱ्या आणि चौथ्या निलय जे आहे किंवा वेंट्रिकल्स म्हणतो आपण, जोडणारी मेंदूस्राव वाहिनी याच मेंदूतून जाते. नंतर पहा, मध्यमेंदूमध्ये दृष्टी व श्रवण यांच्या प्रतिक्षिप्त क्रियांचे महत्त्वाचे केंद्र आहे, जे की मध्य मेंदूमध्ये काय होतं, दृष्टी म्हणजे काय, व्हिजन, आणि श्रवण म्हणजे ऐकण्याचे जे सेंटर आहेत, यांच्या ज्या प्रतिक्षिप्त क्रिया आहेत ह्या मेंटेन करण्याचं काम जे आहे हाच आपला मिड ब्रेन म्हणजेच मध्यबिंदू करत असतो. नंतर पहा, डोळ्यांच्या हालचाली, शरीराचा तोल सांभाळण्याचे केंद्र ही याच मध्य मेंदूमध्ये आहे. नंतर आहे मध्य मेंदूपासून 3 ते 4 क्रॅनियल नर्व्स निघतात. समजतंय तुम्हाला? पहा, डोळ्यांच्या हालचाली किंवा आहेत, शरीराचा तोल आहे, हे सांभाळण्याचं काम देखील थोड्या का प्रमाणात होईना जो मध्यमेंदू आहे हा करत असतो. नंतर आहे मध्यमेंदूपासून जवळपास किती क्रॅनियल नर्व्स निघतात, तर 3 ते 4 क्रॅनियल नर्व्स काय होतात या ठिकाणाहून निघतात. नंतर आहे पॉन्स म्हणतो आपण त्याला, पॉन्सलाच मज्जासेतू म्हणतोय आपण. मेंदूच्या देठाच्या मधल्या भागात मज्जासेतू असे म्हणतो किंवा पॉन्स असे म्हणतो. हा भाग लहान मेंदूच्या पुढील बाजूस आहे. कुठे आहे हा भाग, तर जो लहान मेंदू आहे तो त्याच्या थोडासा पुढच्या बाजूला आहे. त्याच्यापासनं 6, 7 आणि 8 क्रमांकाच्या किंवा नंबरच्या क्रॅनियल नर्व्स निघतात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या जो की स्मॉल मेंदू आहे किंवा लहान मेंदू आहे त्याच्यापेक्षा थोडं पुढं जो आहे हा पॉन्स आपण या ठिकाणी पाहू शकतो. नंतर पहा, मेडुला ऑब्लॉंगेटा आहे, जो की हा मेंदूचा खालचा आणि शेवटचा भाग असून त्याची लांबी जी आहे ही फक्त 2.5 सेंटीमीटर आहे, म्हणजे जवळपास फक्त 2.5 सेंटीमीटर आहे, म्हणजे खूप छोटा भाग आहे. ठीक आहे, हा खालच्या बाजूने मज्जारुज्जू जोडलेला आहे, म्हणजे जे स्पायनल कॉर्ड आहे हा मेडुला ऑब्लॉंगेटालाच खालून जोडलेला आहे. आणि तर काम काय आहे त्याचं, तर श्वसन किंवा हृदय गती नियंत्रण केंद्र, जी सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये सगळ्यात महत्त्वाचं रेस्पायरेटरी सेंटर आहे आणि जे आपलं हार्टची
गती नियंत्रण करण्याचं काम कोण करते? मेडुला ऑब्लॉंगेटा. नंतर पहा या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की मेडुला कोणता पार्ट आहे. ठीक आहे, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मेडुला कुठे आहे आणि त्याच्याच खाली काय आहे? स्पायनल कॉर्ड काय केलेला आहे? अटॅच केलेला आहे. नंतर पहा आता शेवटचा भाग आहे आपला, जो की स्पायनल कॉर्ड आहे. मज्जारोज्जू हा जे की लंब मेंदू आहे किंवा जो खालच्या भागापासून सुरू होतो व कमरेच्या दुसऱ्या मणक्याशी संपतो. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही जे की स्पायनल कॉर्डची पूर्ण माहिती घेतली तर तो कुठे येणार आहे बघा. या ठिकाणी जो की आपला मेडुला ऑब्लॉंगेटा आहे तिथून काय केलेलं याला जोडलेला आहे स्पायनल कॉर्ड. ठीक आहे, मेडुला ऑब्लॉंगेटाला हा स्पायनल कॉर्ड जोडलेला आहे आणि तो जवळपास कमरेच्या दुसऱ्या मणक्यापाशी काय होतो? संपतो. लांबी जी आहे ही जवळपास 45 सेंटीमीटर आहे, म्हणजे हे ॲव्हरेज दिलेलं आहे. ठीक आहे, तर ॲव्हरेजमध्ये जर येईल ही लांबी आहे 45 सेंटीमीटर आणि वजन जर घेतलं तर वजन येतं 30 ग्रॅम. आता त्याचा जो बाह्य रंग आहे किंवा हा कसा असतो? पांढरा आहे आणि आतला रंग आहे हा करडा असतो. त्याला ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर म्हणतो. जे ब्रेनमध्ये असतात तेच खाली पसरलेले असतात आणि त्याच्यामुळे त्याचा रंग पांढरा आणि करडा असतो. शरीराच्या प्रत्येक भागात मेंदूशी संपर्क ठेवण्याचे काम मज्जारोज्जू करत असतात. जे स्पायनल नर्व्ज आहेत या ठिकाणाहून जवळपास 31 नर्व आहेत किंवा ज्या मज्जारज्जूतंतूच्या ज्या नर्वस सिस्टममधले ठीक आहे ज्या नर्व आहेत ह्या स्पायनल कॉर्डमधून पूर्ण शरीराला निघत असतात. हे 31 असतात जवळपास आणि त्याच्यामुळं पूर्ण शरीरावर कंट्रोल राखण्याचं काम कोण करतं? हेच स्पायनल कॉर्ड करत असतं. नंतर बघा शरीराच्या प्रत्येक भागाचे मेंदूशी संपर्क ठेवण्याचे काम हेच स्पायनल कॉर्ड करतं. मध्यभागी असणाऱ्या पोकळी सेंट्रल कॅनल असे म्हणतात आणि सेंट्रल कॅनल व सब ॲरोक्नॉइड स्पेस आहे याच्यामध्ये काय असतं? CSF म्हणजे काय? सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. आता जी सेरेब्रोस्पायनल फ्लुइडची जी माहिती आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि थोडक्यामध्ये त्याच्यामध्ये जे स्पायनल कॉर्ड आहे त्याच्याविषयीही डिटेलमध्ये माहिती दिली जाणार आहे. ठीक आहे फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला यासारखे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील. थँक्यू.